सरकारने अतिवृष्टीची मदत जाहीर केली। ती मदत अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली सुद्धा, पण या मदतीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देत सरकार शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा करतोय। ही रक्कम सत्तेतील मंत्र्यांच्या कुटुंबियांना देऊन त्या रकमेतून त्यांनी नुकसानीच्या भरपाई बरोबरच शिल्लक राहिलेल्या रकमेतून आपली घरे चालवून दाखवावी आणि दिवाळी साजरी करून दाखवावी, असे थेट आव्हान शेलू येथील शेतकरी रमाकांत दत्तात्रय कोल्हे यांनी केली। त्यांनी शासनाकडून मिळालेली 6,900 रुपयांची मदतही परत केली। शासन नियमानुसार त्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्यात आले। मदत जाहीर झाली त्यानुसार त्यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळणार होते, परंतु रमाकांत कोल्हे यांना 6,900 रुपये जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला। त्यामुळे त्यांनी संतप्त होऊन आपली ही प्रतिक्रिया सरकारसमोर मांडली। जाहीर केलेल्या मदतीच्या रकमेनुसार जर सरकार मदत करत नसेल तर आपल्या बळीराजाने दिवाळी साजरी तरी कशी करायची, संसार कसा सांभाळायचा आणि नवीन हंगामाची पेरणी कशी करायची, यावर सरकारने थोडा विचार करायला हवा आणि योग्य ती मदत शेतकऱ्यांना द्यायला हवी।